नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो. कारण मित्रांनो कसं आहे, आपलं खरं तर नवीन वर्ष हे पाडव्याला सुरू होत असतं. पण आज जे कॅलेंडर वर्ष आहे, इंग्रजी वर्ष आहे, ते सुरू होत आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये एखादी चांगली गोष्ट सुरू करण्यासाठी एखादा आधार पाहिजे असतो, एखादं श्रद्धास्थान आपल्याला पाहिजे असतं. आणि त्या निमित्तानं आपण आपल्या जीवनामध्ये एखादं पण करतो, निश्चय करतो की ह्या दिवसापासून मी ही गोष्ट बंद करीन. जी वाईट गोष्ट असेल ती बंद करीन आणि जी चांगली गोष्ट असेल ती स्वीकारीन. आणि त्याच्यासाठी मित्रांनो, बरेचसे लोक ह्या नवीन वर्षामध्ये कोण वजन वाढवायचं, कोण वजन कमी करायचं, कोण व्यसन सोडायचं, असे जे काही वाईट गोष्टी असतील ते सोडायचा निश्चय करतात. ज्या चांगल्या गोष्टी असेल ती सुरू करायचा निश्चय करत असतात. आणि त्याच्यासाठी ह्या नवीन वर्षाचं आपण स्वागत केलं पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये ह्याच्या निमित्तानं काही तर बदल होतो आहे. खरं तर माणसाला रोजचा दिवस हा सारखाच असतो, रोजचा दिवस हा आनंदी असतो. मग आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या असतात त्याच्यावरून, त्या गोष्टीवरून आपण आपल्या जीवनाचं अनुमान लावत असतो आणि त्याप्रमाणे आपण आपली विचारधारा जगत असतो. तर मित्रांनो, मला वाटतं की जे काय तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आज ह्या नवीन वर्षाच्या निमित्तानं निश्चय केला असेल, पण केला असेल, त्याच्यामध्ये मी सांगतो म्हणून एक अधिकचा असा पण करा, निश्चय करा की ह्या नवीन वर्षामध्ये मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवीन, कंट्रोलमध्ये ठेवीन आणि मी संयमित स्वभावानं वागेन. का तर मित्रांनो, झालं आहे त्याचं असं की आज जर आपण व्हॉट्सअप उघडलं आणि एखाद्या व्यक्तीचा जर स्टेटस असेल व्हॉट्सअपला, तर तो बघायच्या आधी लक्षात येत नाही किंवा मनामध्ये भीती असते की चांगला आहे की वाईट आहे, म्हणजे वाढदिवसाचा आहे की भावपूर्ण श्रद्धांजलीचा आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आज लोकांचं अशा दुर्धर आजारानं, मग त्याच्यामध्ये कॅन्सर असेल, पॅरालिस असेल, हार्ट अटॅक असेल किंवा बी पी शुगरमुळं जे जडलेले अनेक दुर्धर आजार आहेत त्यातून असेल माणसांचं निधन होतं आहे. आणि त्यांना आपण अकाली भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची वेळ येते. तर एवढा हा असा वाईट असणारा राग मित्रांनो, मला वाटतं आपण प्रत्येकाने कंट्रोल करायला शिकलं पाहिजे. फार दुःखाची आणि खेदाची गोष्ट आहे की आपले कितीतरी सहकारी, आपल्या आजूबाजूचे नागरिक असतील, गावकरी असतील, आपण बघतो आहे रोज वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत त्यांच्या बातम्या पोचत आहेत की हा अटॅकनं गेला, हा या आजारानं गेला. आणि मग आपण भावपूर्ण श्रद्धांजलीचं त्यांचं स्टेटस ठेवतो आहे. इच्छा नसताना ठेवावं लागते किंवा मनाला खेद वाटतो, वाईट वाटतं की अरे माणूस चांगला होता आणि इतक्या लवकर कसा गेला. तर अशी परिस्थिती मित्रांनो झालेली आहे. तर हा त्याच्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे जो त्याला कर्दन काळ ठरतो आहे, तो म्हणजे राग. तर पूर्वीच्या काळी म्हण होती, राग हा आलाच पाहिजे. पण विषय होता कसा, पूर्वीच्या काळी लोक समाधानी होती, लोकांमध्ये वादविवाद अतिशय कमी प्रमाणात होते. आणि त्याच्यामुळं जर एखाद्यानं अन्याय केला तर त्या अन्यायाला बदला घेण्यासाठी किंवा त्याला न्याय मिळवण्यासाठी राग आला पाहिजे अशी म्हण होती पहिली. पण आजच्या असं अवस्था झाली आहे, भीक नको पण कुत्रावर त्यासारखं काही नको पण रागावर. कारण ह्या रागामुळं आज जीवनामध्ये आपण जगत असताना अनेक गोष्टीसाठी माणसाला संघर्ष करावा लागतो आहे. पोट भरण्यासाठी, प्रपंच चालवण्यासाठी, वेगवेगळ्या कसरतीचं जीवन आहे त्याचं. आणि ती कसरती, ती जीवनमान जगत असताना त्याला अनेक अडचणीचं तोंड द्यावं लागते. आणि त्याच्यामधून मग त्याचा संयमितपणा हरवतो आहे कुठं, तर स्वतःवरचं नियंत्रण सुटते आणि त्याची चिडचिड होऊन त्याचं रूपांतर रागामध्ये होतं आहे. आणि रागातून, त्याच्या हातून स्वतःला तर त्रास होतोच, पण त्याच्याबरोबर सामाजिक काही गोष्टी चुकीच्या होतात. आणि त्याच्यामुळं त्याला आणि त्याच्याबरोबर पर्यायानं त्याच्या कुटुंबाला, मित्रपरिवाराला, नातेवाईकाला त्याच्या यातना भोगावं लागतात, सोसावं लागतात. म्हणून ह्या रागावर जर थोडंच वेळीच कंट्रोल ठेवता आलं, आपल्या स्वभावाला जर आपण संयमित करता आलं, तर मला वाटतं होणारी संभाव्य जी हानी आहे ती टळल. आणि आपल्याला जे मानहानी किंवा आर्थिक नुकसान किंवा शारीरिक नुकसान होणं आहे ते होणार नाही. तर ह्याच्यासाठी मित्रांनो कसं आहे, रागाला कंट्रोल करायचं एक गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला.
एक फार पूर्वी जुनी गोष्ट आहे खरं तर. एक शुक्राचार्य म्हणून माणूस होता आणि दुसरा मुंडन म्हणून एक व्यक्ती होता. ही शुक्राचार्य आणि मुंडन दोन्हीही विद्वान लोक होते आणि त्यांच्यामुळं विद्वान असताना कुठल्या तरी गोष्टीवरून वाद चालला होता आणि तो 15-20 दिवस वाद चालूच होता आणि तो वाद काही केले मिटत नव्हता आणि त्याच्यामुळं तो वाद शेवटी न्यायालयात गेला आणि न्यायालयामध्ये जो मुंडन म्हणून व्यक्ती होता त्याची पत्नी न्यायाधीश होती आणि तिच्या न्यायालयामध्ये हा वाद गेला. वादावर खलबतं चालू होती, वाद प्रतिवाद एकमेकाकडून होत होते आणि ते चालू असताना त्या न्यायाधीशाच्या पत्नीला अचानक काहीतर काम निघालं आणि तो खटला चालू ठेवून त्यांनी सांगितलं की मला एक छोटंसं काम आहे, मी तेवढं करून येते, तोपर्यंत तुमचे वादविवाद चालू द्या. आणि त्यांनी त्यांच्या शिपायाला 2 हार आणायला सांगितले आणि दोघांनाही विजयासाठी शुभेच्छा देण्यासाठी हार घातले आणि हा खटला तुम्ही जिंको अशा शुभेच्छा देऊन त्या मॅडम तिथून त्यांच्या कामासाठी निघून गेल्या आणि ज्यावेळी त्यांचं काम संपवून त्या परत आल्या त्यावेळी सगळी जनता त्यांच्याकडं आता मॅडमचा न्याय काय असणार ह्या बघण्यासाठी उत्सुक होती आणि आल्या आल्या त्यांनी शुक्राचार्य यांना विजयी घोषित केलं, त्यांना न्याय दिला आणि त्यांचे जे पती होते मुंडन म्हणून त्यांना हार म्हणून सांगितलं तुम्ही हा खटला हारलेला आहे. त्यावेळी लोकांनी विचारलं की मॅडम तुम्ही तर त्यांच्या पत्नी आहात, तरीही तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या विरोधात न्याय कसा काय दिला आणि समोरच्या व्यक्तीला विजयी कसं घोषित केलं. त्यावेळी त्या मॅडमनी सांगितलं की हे दोन्ही विद्वान ज्यावेळी एकमेकांत भांडत होते, एकमेकात वादविवाद करत होते, त्यावेळी एक बरोबर आहे आणि एक चुकीचा आहे तर निश्चित आहे आणि जो बरोबर आहे तो निर्धास्त होता आणि जो चुकीचा आहे तो त्याचा हार होणार आहे, पराजय होणार आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये राग भरलेला होता, तो रागानं लालबुंद झालेला होता, त्याला ती हार सहन होत नव्हती, पचत नव्हती आणि त्याच्यामुळे त्याचा वाढलेला जो राग होता त्या रागाच्या उष्णतेनं त्याच्या गळ्यातला हार जो आहे तो मलूल झालेला होता, त्याची पूर्णपणे टवटवी संपलेली होती. कारण त्या रागाच्या विकारानं उष्णतेनं त्या फुलांमधली जी कोमलता आहे, मऊपण आहे, तो शोषून घेतलेला होता आणि त्यामुळे ती फुलं कोमेजलेली होती आणि त्याच्यावरून त्यांनी सांगितलं की हा व्यक्ती हारलेला आहे, ह्याची चूक आहे. तर मित्रांनो असा हा रागाचा गोष्ट तुम्हाला ह्याच्यामधून बोध कळलाच असेल की राग किती क्लेशकारक, किती वाईट आहे, किती विकारी आहे. तर बऱ्याच वेळा मित्रांनो आता आपलं जे फास्ट युग आहे, दैनंदिन जीवन जगत असताना ते अतिशय धावपळीचं असल्यामुळं अनेक गोष्टीमध्ये आपल्याला संघर्षाला जात असताना ह्या रागाचा सामना करावा लागतो आहे आणि मग आपल्याला ह्या रागांमधून कुठली तर चुकीची गोष्ट होण्याऐवजी मला वाटतं राग तर असावा, राग येऊ नये असं म्हणणार नाही, पण तो राग संयमित करता आला पाहिजे, कंट्रोल ठेवता आला पाहिजे, कुठं व्यक्त करायचा कुठं नाही करायचा हे आपल्याला जमलं पाहिजे आणि ह्याच्यापासून होणारे जे संभाव्य आजार आहेत आपल्या स्वतःचं असतील, आपल्या परिवाराचं असतील, हे टाळायचं असेल तर आपल्या घरामध्ये सुख समाधान शांतता हवी असेल तर हे रागाचं जे काय वार आहे, शस्त्र आहे ते आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता आलं पाहिजे, संयमित करता आलं पाहिजे. एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नवीन वर्षासाठी सांगतो आणि ह्या नवीन वर्षाच्यामध्ये ह्या रागावर नियंत्रण ठेवून आपल्या कुटुंबामध्ये सुख समाधान आणि आनंद भरभरलेला असावं, वसंडून वाहो अशा शुभेच्छा तुम्हाला सर्वांना देतो. आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येतो आहे. आज जवळजवळ महिना झालं जरा कामाचा व्याप असल्यामुळं मला तुमच्यापर्यंत पोचता येत नाही, व्हिडिओ काढता येत नाही, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि ज्या वेळी मला वेळ मिळेल त्याच्या वेळी मी माझ्या फॅमिलीचा असेल, वैचारिक असेल, व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न निश्चितपणे करेन आणि एक नवीन वर्षाचं नवीन उमेद घेऊन आपण ह्या रागाला कुठं तर दाबून आपलं आनंदाचं, सुखाचं, समाधानाचं आयुष्य आपण सर्वांनी जगावं असे शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.